आज आपण बनवू रताळ्याची पुरणपोळी. रताळ्याला स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याची पूर्ण माती काढून घ्यायची. मग एका गंजामध्ये पाणी घेऊन रताळे उकडायसाठी ठेवायचे. उकडून झाल्यानंतर त्याचे शिलटे काढून घ्यायचे. शिलटे पूर्ण निघले पाहिजे असे काढून घ्यायचे. आता पूर्ण शिलटे काढून झाले आहेत. आता रताळे पूर्ण बारीक करून घ्यायचे. तुम्ही हाताने पण करू शकता. मीठ, साखर आणि विलायची पूड. मी साखरेमध्ये विलायची पूड बारीक केली आहे. मीठ चिमूटभर चवीनुसार आणि साखर. याला आपण छान मिक्स करून घेऊ. पूर्ण एकजीव झाला पाहिजे. हे आपलं तयार झालं आता पुरणपोळीचा पेस्ट. आता पुरणपोळी लाटायसाठी आपल्याला गव्हाचं पीठ, थोडंसं तेल आणि चिमूटभर मीठ एकत्र करून त्याला आपण भिजवून घेऊ. भिजवून झाल्यानंतर त्याला 5 मिनिट बाजूला करून ठेवू. हे आपलं तयार आहे आता पोळी लाटायसाठी पीठ. आपण याच्या छोट्या छोट्या पोळी लाटू. तर पोळी लाटल्यानंतर तिथे रताळ्याचं पीठ टाकू. तुम्ही पातळ पण करू शकता, जाड पण करू शकता. आपण पोळीमध्ये रताळ्याचं पीठ ठेवलं आहे. आता त्याला छान गुंडाळून घेऊ पोळीसोबत. मग आता त्याला पातळ बनवू. जास्तीचं पीठ काढून घ्यायचं. आता पोळी आपण लाटून घेऊ. हाताने पण करू शकतो आपण. तुम्ही पॅन किंवा तवा पण वापरू शकता. मी पॅन घेतला आहे, थोडंसं तेल टाकलं, मग पुरणपोळी ठेवली. तेल गरम होऊ द्यायचं, पुरणपोळी ठेवायची आणि त्याला छान शिजू द्यायचं. दुसऱ्या बाजूनं पण तेल सोडून घ्यायचं आणि तिला छान पकू द्यायचं. हे तयार आहे आपली पुरणपोळी. आणि याचेच बोंड कसे बनवायचे ते पण मी सांगते. जे आपण तयार केलेलं पीठ आहे त्याच्यामध्ये तीळ टाकू आणि गव्हाचं पीठ हे एकत्र मिक्स करून घेऊ.
पूर्ण एकजीव करून घ्यायचा। तुम्हाला थोडंसं पातळ जर असेल तर पाणी पण टाकू शकता, खूप जास्ती नाही, थोडंसं। आणि कढईमध्ये तेल गरम करून तिथे मग छोटे छोटे बोंड सोडून घ्यायचे आणि त्याला छान शिजू द्यायचं, खुसखुशीत होईपर्यंत। तुम्हाला जेवढा साईज पाहिजे बोंडचा तेवढा साईज करू शकता। हे आपले तयार आहेत बोंड, असे मस्त खुसखुशीत होतात। माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।